माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू धन्य धन्य ते शरीर नरणोवे तो ईश्वर। ओम नमो 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 ज्ञानेश्वर। ओम नमो 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 ज्ञानेश्वर। ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू धन्य धन्य ते शरीर नरणोवे तो ईश्वर। माझी वाणी तुझे वर्णी गुण तुझे वर्णी गुरुनाम ऐसे दे प्रेम काही कळा। माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू धन्य धन्य ते शरीर नरणोवे तो ईश्वर। पांडुरंगा करू प्रथम नवना दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू धन्य धन्य ते शरीर नरणोवे तो ईश्वर। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्रभूषण देव मान्य संत मान्य जगत मान्य पैठण निवासी असणारे शांती ब्रह्मनिष्ठ श्री संत एकनाथ महाराज यांचा तीन चरणाचा तीन कडव्याचा सर्वांच्या परिचित असणारा सर्वांच्याच पाठांतरातला उत्कृष्ट आणि महत्वाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला विठ्ठल। अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा असून श्री संत एकनाथ महाराज या अभंगामध्ये आपल्या जीवनाला पोषक असणाऱ्या पूजने देवतेचं वर्णन करतायत विठ्ठल। हा झाला अभंगाचा 10वा भावार्थ आणि अभंगातील शब्दशः भावार्थ असा आहे। नाथ महाराज म्हणतात माता पिता देव आणि गुरु या चौघांच्या ठिकाणी ज्या साधकाचा एक विचार आहे आणि चौघांची सेवा एका विचाराने करतो आणि या चौघांना एक मानतो। नाथ महाराज म्हणतात तो साधक माणूस नसून तो ईश्वर आहे। नवे नवे तर नाथ महाराज त्याला धन्यता देतात, त्याचं शरीर धन्य आहे। धन्य धन्य ते शरीर नरणोवे तो ईश्वर। तो माणूस नाही, तो ईश्वरच आहे। शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात
का ईश्वर आहे तो, त्याचं शरीर का धन्य आहे, त्याचं कारण तो जितकं आईला मानतो तितकंच बापाला मानतो, जितकं आई बापाला मानतो तितकंच देवाला मानतो, आणि आईला बापाला देवाला मानतो जितकं तितकं सद्गुरूला मानतो. आणि या चारींना दैवत समजतो. आपल्या जीवनाला पोषक असणार काय समजतो? दैवत समजतो. आणि आपल्या जीवनाला पोषक असणार दैवत समजून चौघांना समान मानतो, समान बसतो. नाथ महाराज म्हणतात, आशा साधकाच्या चरणावरती मी मस्तक ठेवतो. गुणगुण करू नका, इकडे ऐकायला येते. या दोन्हीचा संबंध असतो. तो या चाली आधीच घरीच बसून ठेवावं लागतात. त्याला काय करतो? तो समान मानतो, समान बसतो. नाथ महाराज म्हणतात, मी त्याला शरण आहे. चारी दैवते समान वाणी, शरण एका जनार्दनी. नाथ महाराज म्हणतात, त्या साधकाच्या चरणावरती मस्तक ठेवून मी शरण जातो. का जातो? तर धन्य धन्य ते शरीर धन्य आहे म्हणून. दुसरं कारण तो माणूस नसून ईश्वर आहे म्हणून. नर नव्हे तो ईश्वर, असा या अभंगातील शब्दशः भावार्थ आहे. विठ्ठल आज आपल्या या श्री क्षेत्र नगरसोल गावामध्ये सर्वांचे लाडक्यावरती असणारे, ताणेल्याची ताण भुकेल्याची भूक जाणणारे कैलासवासी दामू भाऊराव केदार यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्या प्रत्यर्थ ही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली. अगदी स्तुत्य उपक्रम आहे, प्रशंसनीय बाब आहे आणि आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल कैलासवासी दामू भाऊराव केदार यांच्या जाण्याबद्दल गणगोत नातेवाईक, इष्टमित्र, सखे सोयरे, बालगोपाळ, शैक्षणिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, परमार्थिक क्षेत्रातील, दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, वारकरी संप्रदाय, आनंद संप्रदाय, तसेच आपल्या नगरसोल गावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, माजी सरपंच, माजी उपसरपंच, माजी चेअरमन, माजी व्हाईस चेअरमन, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सोसायटीचे सर्व सदस्य, स्त्रिया, पुरुष, आबाल, वृद्ध, समस्त ग्रामस्थ नगरसोल, तसेच कीर्तनकार, प्रवचनकार, रामणाचार्य, भागवताचार्य, हार्मोनियम वादक, मृदुंगाचार्य, वेणीकरी, टाळकरी, डिजिटल साऊंड सर्व्हिस, लाइटिंग, डेकोरेशन सिस्टीम वाले, या आपणा सर्वांना जे काही दुःख झालंय ते दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वर आपणा सर्वांना देऊ, अशी मी भगवत चरणी प्रार्थना करतो. विठ्ठल कैलासवासी दामू भाऊराव केदार आणि त्यांची असणारी धर्मपत्नी हौशाबाई दामू केदार या दोघाही पती पत्नीने आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अत्यंत तन्मंतनाने, श्रद्धेने, भावनेने, कायावाच्या मनाने, सात्विक विचारणेच्या अपत्यांना जन्म दिला. अशी मुलं दिलीप दामू केदार, एक मुलगा आहे, सुनबाई अनिताताई दिलीप केदार आणि मुलगी सुरेखाताई बाळू सानप आणि रेणुकाताई रवींद्र सांगळे, 2 मुली 1 मुलगा. या अपत्यांवर चांगल्या प्रकारचे सुसंस्कार करून आपली इहलोकाची यात्रा संपून कैलासवासी दामू भाऊराव केदार हे देवलोकापर्यंत जाऊन पोहोचले. विठ्ठल विठ्ठल आणि नातू अमोल बाळू सानप, साई दिलीप केदार, नाथ प्रियंका जनार्दन नागरी, श्रद्धा पुरुषोत्तम सांगळे, तेजस्विनी अनिल बेदाडे, वैष्णवी रवींद्र सांगळे, समस्त केदार परिवार. काही चुकून बुकून एखादं नाव राहिलं असेल किंवा नावात बोलण्यामध्ये, सांगण्यामध्ये हुकचूक झाली असेल, कृपया क्षमा असावी. विठ्ठल सज्जनावं माझ्या मायबापांनी, मृत्यू हा प्रत्येकाला आहे. म्हणून
प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्याचं नाव आहे मृत्यू. आपण मृत्यूला विसरलेलो आहे आणि विसरल्यामुळे आपण नको त्या गोष्टी करतो, नको ते कर्म करतो. आणि नको ते कर्म कोण करतं? ज्याला मृत्यूचं स्मरण नाही तो कर्म करतो, नको ते कर्म करतो. पण ज्याच्या लक्षात आहे मरायचंय त्याला सांगायची गरज नाही मरेपर्यंत काय करायचंय. पण ज्याच्या लक्षातच नाही मरायचंय त्यानं ठेवलंच नाही काही करायचं, सगळं करून बसला. आता तुमच्या आठवणीतली गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल सगळं काय करून बसला. कोरोना सारख्या महामारीमध्ये बऱ्याच लोकांनी माळी काढून अंडे खायला सुरुवात केली. याच्यापेक्षा अजून काय करायचं शिल्लक ठेवलं. शेवटची स्टेप केली त्यांनी. माळ काढून ज्यांनी मांसाहार केला, आणि तुमच्या माहिती करता सांगतो, ज्यांना सगळीच सोडली त्याला माळ काढायचं काय माग आहे? विठाल माळ म्हणजे गंमत नाही, माळ म्हणजे जोक समजू नका. भयंकर यातना भोगावं लागतात माळ काढल्यानंतर. पण हळूहळू हळूहळू 100 किडे रगडले तरी एक उंदीर मारल्याचं पाप होतं. 100 उंदीर मारली तर एक डुक्कर मारल्याचं पाप होतं. 100 डुकर मारले तर एक बैल मारल्याचं पाप होतं. 100 बैल मारले तर एक गाय मारल्याचं पाप होतं. 100 गाया मारल्या तर एक ब्राह्मण मारल्याचं पाप होतं. आणि 100 ब्राह्मण मारले तर एक गुरु मारल्याचं पाप होतं. आणि 100 गुरु मारले तर एक माळ काढल्याचं पाप होतं. हा हिशोब घरी गेल्यावर करा. विठाल मरायचंच असेल तर माळ घातल्याशिवाय मरू नका. एक. आणि नंबर 2, माळ गळ्यात असतानाच मरा. माळ काढून मरू नका, घातल्याशिवाय मरू नका. एक. माळी सहित मरा. 2. माळ म्हणजे जोक नाही. आणि ज्याच्या गळ्यात माळ असेल अंत्यविधीच्या दिवशी त्याच्याच तोंडात तुळशीचे पानं कोंबायचे. हा अधिकार फक्त त्याला, वारकऱ्याला, त्या माळकऱ्याला. पण ज्यांना आयुष्यभर आयुष केली, आयुष्यभर मांसाहार केला, कृपा करून अंत्यविधीला जी कमिटी असते अंत्यविधीची, ती कमिटीची केळीला मोक्ष पाडणारा, त्या कामट्या बांधणारा, त्यांचा रुबाप्पा त्या टायमाला कसं शायनिंग आणते ते सेपरेट. ते पथकच आहे सेपरेट. कोणाच्या मौतीला 3 जण, 4, 5, 6 जणांची कमिटी राहते त्याची. त्या कमिटीला माझी विनंती आहे, ग्रामस्थांचा काही दोष नाही. ती कमिटी, त्या कमिटीला पाया पडून विनंती आहे, तुम्ही काम करतायत ते चांगलं करतायत, पण त्याच्यामध्ये एक चूक होती, ती टनावर चूक होती. किलोवर छटाकवर नाही, डायरेक्ट टनावर. कमिटी लक्षात राहू दे, अंत्यविधीची कमिटी. त्याच्यात गावाचा काही दोष नाही. तुम्ही कराल ती पूर्व दिशा असते, गाव तुम्हाला अनुमोदन देत. तुम्ही म्हणाल ती पद्धत, ती रूढ गावाला मान्य आहे. परंतु ज्याच्या गळ्यात माळ नसेल, कमिटीला विनंती आहे त्याच्या तोंडात तुळशीचे पानं न घालता त्याची अंत्यविधी करा, त्याला अग्नी टाक द्या. पण तुम्ही कमिटीतलं कोणीतरी एखादं जण सांगतं, रामभाऊ इकडे ये रे, दोंड्याबाईच्या दारात तुळस आहे, तेवढ्या मंजुळा तोडून आण. हे रामभाऊ जात त्या दोंड्याबाईची तुळस आखी पुच्छी करून आणतो आणि आणल्यानंतर त्या कमिटीच्या ताब्यात देतात. ते मंजुळा
आणि त्या कमिटीतला कोणीतरी एक मुख्य माणूस त्या मेलेल्या माणसाच्या तोंडात टाकतो ते तुळशीचे पानं. पण कमिटी लक्षात असू द्या, ज्यांना आयुष्यभर मांसाहार करून तुम्ही त्याच्या तोंडात तुळशीचे पानं घालण्याकरता जामीनदार झाला, जो तुळशीचे पानं मेलेल्या माणसाच्या तोंडात घालतो, खाणाराच्या तोंडात घालतो, पिणाराच्या तोंडात घालतो, तो खाणारा पिणारा पापातून मुक्त होतो आणि जो आणून खोशितो तो गुततो. इडून पुढे उद्योग करायचा. आणि हे उभ्या महाराष्ट्रात जाणार हे कीर्तन गेलंच पाहिजे. विठाला गंमत नाही काय. माळीची चेष्टा करू नका. त्या माळीला असणारी 108 मणी, त्याच्या पाठीमाग पार्श्वभूमिका दडलेली आहे. काय दडलेली ऐका, काय महत्व दडलंय. माळकऱ्याला रोज 108 तीर्थाचं स्नान घडतं. तेव्हा माळकऱ्यासारखा पवित्र आणि माळकऱ्यासारखा पुण्यवान आणि माळकरी देवाला जितका प्रिय आहे, वारकरी देवाला जितका प्रिय आहे, तितका प्रिय जगात देवाला दुसरा कोणी नाही. विठाला जीवन जगत असताना विचार करून जीवन जगा. विचार न करता जीवन जर जगला तर देव त्याचा बिलकुल विचार करत नाही. वाक्य चांगलं नीट ऐका. विचार न करता जर जीवन आपण जगलो ना तर जगाचा मालक आपला सुद्धा विचार करत नाही, याचाही सुद्धा विचार करा. विठ्ठला एखाद्याला 4-5 मुलं असतील, काहीला 10 मुलं, काहीला 6 मुलं, पण आई बाप मनातली गोष्ट 6 मुलापैकी एकाच मुलाच्या कानात सांगतात. आपल्या प्रत्येकाच्या घरातलं उदाहरण आहे. 2 मुलं असू द्या, 3 असू द्या, काय 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 लक्ष द्या. 6 मुलं एखाद्याला जर असेल तर त्या मुलांचे आईबाप 6 मुलांपैकी मनातली गोष्ट फक्त एका मुलाच्या कानात सांगतात. मनातली गोष्ट एका मुलाजवळ बोलतात. उरलेले 5 मुलं त्यांची नाही का? मग का बोलत नाही त्या 5 मुलांजवळ? या धर्म मंडपामध्ये बसलेल्या सगळ्या मुलांनी याचा विचार करा. याचं थोडंफार तुम्हाला दुःख होऊ द्या. मनातली गोष्ट आईबाप आपल्याजवळ का बोलत नाही? प्रत्येक गोष्टीला कारण असतं. कारणाशिवाय कार्य घडत नाही. त्याचं सरळ उत्तर सांगतो तुम्हाला. एकाच मुलाजवळ आईबाप मनातली गोष्ट का बोलतात? का बोलतात? तर ज्या मुलाजवळ गोष्ट बोलतात तो मुलगा आई बापाची अत्यंत जवळीक साधतो. मनातली गोष्ट ऐकायचं असेल तर जवळीका साधावं लागते. उदाहरण सांगू. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने स्वतःच्या बळीभद्र भावापासून, वसुदेव देवकी पासून, स्वतःच्या पत्नीपासून लपून ठेवलेलं गुह्य ज्ञान फक्त अर्जुनाला सांगितलं. का सांगितलं? तर अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची जवळीक साधली. तेव्हा गळ्यात माळ घातल्यानंतर आपण देवाची जवळीक साधली. देवाच्या यादीत आपली नोंद झाली. देवाच्या चरणाजवळ आपल्याला जागा मिळाली. म्हणून वारकऱ्यांनो, माळकऱ्यांनो,
जीवन जगत असताना ह्याच गोष्टीचा विचार करा का भगवंताच्या यादीतलं नाव त्या यादीतून निघू नये असं वाटत असेल, कायम स्वरूपी चंद्र सूर्य तोपर्यंत यादीत नाव राहावा असं वाटत असेल तर त्याकरता गळ्यात माळ राहावा. विठाल मृत्यू लक्षात असू द्या, मरण लक्षात असू द्या, का असू द्या त्याचं दुसरं कारण मरण अटळ आहे, ते चुकत नाही, आज ना उद्या ठरलेलं आहे. देह जाईल जाईल देह जाईल जाणारच आहे. पण तुका म्हणे एका मरणेची सरी आणि उत्तमाची उरे पाठीमाग आपली काहीतरी कीर्त शिल्लक. तुका म्हणे जियावे कीर्ती करोनी मरवे कीर्ती दाव्या पोच तरी राहते. अहो काहीचे दावे दुसऱ्याला घालावं लागले. कीर्ती चोरी करणारची राहते, दान धर्म करणाऱ्याची कीर्ती राहते. पण कीर्तीत बदल आहे ना. कीर्ती उत्तम असावा. कशी असावा? एका मित्राला सासूरवाडीला जायचं होतं. सासूरवाडीला तर तो एक मित्र दुसऱ्या मित्राकडे गेला. तुमचं सगळ्यांचं लक्ष आहे ना. दुसऱ्या मित्राकडे गेल्यानंतर ज्याला सासूरवाडीला जायचंय तो त्या मित्राला म्हटला तुझी अंगठी दे मला. काय दे? सासू मागितली. तो म्हटला सासूरवाडीचा अंगठीचा काय संबंध? बिगर अंगठीचाही जरी गेला तर जावई म्हणूनच ओळखतील, अंगठी घालून गेला तरी जावई म्हणून ओळखतील. मग बिगर अंगठीचा गेल्याने काय फरक पडतो? कशासाठी अंगठी पाहिजे तुला? अंगठीवाला म्हटला. पण अंगठी मागणारा काय म्हटला ते आहे लक्षात. अंगठी मागणारा म्हटला कशासाठी पाहिजे सांगू? आता मी 2 दिवस राहतो का 8 दिवस सासूरवाडीला राहतो, आपण 24 तास बरोबर 1 मिनिट आपण एकमेकाला सोडत नाही. आणि 8 दिवस जर सासूरवाडीला मी थांबलोच कदाचित तर मला तुझी सारखी आठवण येत राहील. काय? आणि तुझी सारखी आठवण यावा म्हणून तुझी अंगठी दे. अंगठी का बघितले का तुझी आठवण होईल. अंगठी का बघितलं का तुझी आठवण होईल. म्हणजे मी तुला विसरू शकत नाही. मग तुझं स्मरण म्हणून अंगठी दे. अंगठीवाला काय म्हणलं माहिती का? अंगठी दिली तरच आठवण राहील असं काही नाही. नाही दिली तर डबल राहील. मागितली होती दिली नाही, मागितली होती दिली नाही, मागितली होती दिली नाही. मागितली होती दिली नाही ही आठवण राहील आणि मागितल्या दिली ही पण आठवण राहील. पण उत्तम आठवण कोणती? लक्षात येतं तुमच्या? अंगठी दिल्यानंतर सासूरवाडीला जो जातो ती आठवण कोणती राहील? उत्तम. पण मागितली होती दिली नाही ही आठवण उत्तम नाही. म्हणून कीर्ती पाठीमाग शिल्लक येड्याची राहते, शहाण्याची पण राहते, मूर्खाची पण राहते. पण आठवणीत
कीर्ती कीर्तीत बदल आहे, म्हणून कीर्ती उत्तम असावा. विठ्ठल उत्तमाची उरे कीर्ती मागे. जन्म आणि मृत्यू या दोन्ही मधला जो कालावधी आहे, त्या कालावधीचं नाव आहे आयुष्य. ते 100 वर्षाचं आयुष्य देवाने दिलं, भरपूर दिलं. 100 मध्ये 50 वर्ष झोपेत गेली. राहिलेल्या 50 वर्षामध्ये तारुण्यपण आहे, म्हातारपण आहे, बालपण आहे, रोग आहे, पीडा आहे, क्षय आहे, अनेक प्रकारचे आजार आहे. त्यातून भगवत प्राप्तीसाठी, नामचिंतनासाठी किती वेळ शिल्लक राहिलाय याचाही पण आपण विचार केला पाहिजे. पण तो विचार वेळीच केला पाहिजे, लवकरात लवकर केला पाहिजे. हो, अल्पायुष्यवान स्मरा आधी. आपण कोणती गोष्ट करताना आधी करीत नाही, वेळ संपल्यावर ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो आपण. कुठलाही पेशंट जर वेळीच डॉक्टरकडे नेलं तर पेशंटला जीवदान मिळतं. वेळ संपल्यानंतर पेशंट डॉक्टरकडे नेलं तर डॉक्टरचे काही शब्द आपल्याला ऐकून घ्यावा लागतात. डॉक्टर म्हणतात या पेशंटला त्रास जवळजवळ 24 तासापासून होतो. तुम्ही जर हे पेशंट काल आणला असतं तर पेशंट बरा करण्याकरता मला वेळ शिल्लक राहिला असता. आता तुम्हाला वेळ शिल्लक आहे, पण पेशंटला बरं करण्याकरता जो अवधी पाहिजे होता तो वेळ माझ्याकडे शिल्लक नाही. विठ्ठल आपल्या जीवनाचं कल्याण करण्याकरता, कल्याण करून घेण्याकरता, आपल्या जीवनाचं सोनं करण्याकरता 100 वर्षाचं आयुष्य. पण नको त्या गोष्टीसाठी आपण ते आयुष्य खर्च केलं, म्हणून पाहिजे त्या गोष्टी आपल्या पदरात पडल्या नाही. पाहिजे त्या गोष्टी आपल्याला मिळावा असं वाटत असेल, सोपा मंत्र आहे फक्त नको त्या गोष्टी घालवल्या का पाहिजे त्या गोष्टी आपाप मिळतात. आपण नको ते घालवीत नाही आणि पाहिजे ते मिळत नाही. म्हणून कुठल्याही गोष्टीचा विचार हा वेळेच्या आत करावा. एसटी निघून गेल्यावर एसटी मागे पळण्यात मजा नाही. गाय पिळताना प्रत्येक धारीला रामकृष्ण हरी म्हणा. 1 लिटरला 1 लिटर पाणी टाका, 2 लिटर दूध होईल. जगाच्या बाजारात तुम्ही कुठल्याही मशिनरी मध्ये चेक करा, मशीन मध्ये पाणी सापडणार नाही. ज्यांना ज्यांना हसू आलं त्यांना विश्वास नाही, ज्यांना विश्वास आहे त्यांच्या अंगावर शहारे उठले असतील, काटा आला असेल अंगाला. विश्वास फार महत्वाचा आहे. नामामुळे तर विषाचं अमृत होतं. नाही झालं. नामामुळे दगड पाण्यात तरले, नाही तरले. नामामुळे बाईचा पुरुष केला, दगडाची बाई तयार केली, निर्जीव भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. नामाचं सामर्थ्य, परमार्थाचं सामर्थ्य आहे. 4 महिन्याचा गर्भ पोटात असताना हा गर्भ कोणाचा आहे ही क्लिअर कट बातमी देणारा गर्भ या जगाच्या बाजारात आपण डोळ्यानं पाहिला.
डोळ्यानं पाहिला. मग 1 लिटर दूध काढताना जर रामकृष्ण हरी म्हटलं आणि पुन्हा 1 लिटर पाणी टाकलं तर त्या पाण्याचं का दूध होणार नाही? म्हणून गाय पिळताना प्रत्येक हरीला रामकृष्ण हरी म्हणा. लिटरला लिटर पाणी टाका, दूध होईल दूध. पण आपण म्हणतो का रामकृष्ण हरी? म्हणतो, पण कधी 5-6 लिटरची बादली भरत भरत आली आणि मशीनाला हाणली, बादली सांडली का रामकृष्ण हरी. मग रामकृष्ण हरी म्हणला का नाही? म्हणला, पण कधी म्हणला? वाटुळ झाले. तसंच आपल्या जीवनाचा शेवट अंतकाळ जवळ आला का मग राम 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 राम. त्यावेळेस राम रिकामा नाही असं कवाय. कळो येईल अंतकाळी देव आपुलासा करा. मैत्री करायची असेल तर देवाशी मैत्री करा. 100 मूर्खाची मैत्री केल्यापेक्षा एका शहाण्याची मैत्री करावा. आणि तो मित्र श्रीमंत असावा. भिकाऱ्याची मैत्री नाही करायची. आपल्या कधी बिन केव्हा बिन केवढा प्रसंग येऊ दे, त्या प्रसंगाला तोंड देणारा मित्र असावा. त्या प्रसंगाला काम येणारा मित्र असावा. म्हणून मित्र करताना श्रीमंत करायचा. कसा करायचा? मित्र करताना शहाणा करायचा. कसा करायचा? शहाणा. साधू संतांनी मैत्री केली ती शहाणीशी केली, शहाण्याबरोबर केली. साधू संतांनी मैत्री केली ती श्रीमंताबरोबर केली. साधू संतांचे मित्र असे लुंगे सुंगे भंगार विकणारे नाही. काय भंगार माणसाची मैत्री करू नये. एक वेळेस भंगार विकलं तर चालेल, पण भंगाराची मैत्री करायची नाही. एक वेळेस भंगार विकलं तर कोट्याधीश होऊ शकतो. काय पण भंगाराची मैत्री करू नये. विठाला माणसाची मैत्री केली तर तो भंगाराच्याच भावात जातो. त्याचा भाव त्याच पद्धतीने. मी मुंबईचं कीर्तन करून नाशिक रोडला आलो रेल्वेने. ज्यावेळेस नाशिक रोडला उतरलो आणि मुलांना काय खायला घ्यावं म्हणून सकाळी 6 वाजता 7 वाजता नाशिक रोडला काय दुकान उघडतात. स्टेशनच्या बाहेर आलो तर द्राक्ष विकणारा होता. पाठीमध्ये मोकळे मणी होते आणि वरती घडाला घड दोरीला बांधलेली होती. वरच्या काठीला दोरीने अशी घड बांधलेली. विचारले काय भाव द्राक्ष आहे? त्याने काठीला बांधलेल्या घडांकडे बोट केलं आणि म्हणला 80 रुपये किलो. आणि पाठीत जे मोकळी मणी होते तिकडे बोट केलं, म्हणला 20 रुपये किलो. मी जरा थोडा थांबलो. त्या मण्यांकडे बघायचो, घडांकडे बघायचो, मण्यांकडे बघायचो, घडांकडे बघायचो. तो विकणारा म्हणला सगळेच न्यायचे का काय? खाली बघता वर बघता, खाली बघता वर बघता. म्हटलं खाली वर बघतो ना त्याचं कारण आहे. मी विचार करतो हे घेऊ का ते घेऊ. करा करा विचार करा. केला विचार. म्हटलं झाला माझा विचार, फक्त शंका आहे. काय शंका? म्हणले काठीला बांधलेले घड आहे, याच्यामध्ये 70% मणी खराब आहे आणि 30% चांगली.
80 रुपये भाव. आणि पाटीत मोकळे मनी 100% साखर उतरलेली, एकही मणी खराब नाही. आणि 1 किलो घेतल्यानंतर एकही मणी माझा वाया जाणार नाही. आणि काचासारखी चमकतात, एकही मणी सुरकटलेला नाही. मग मी हा विचार करतोय, हे घेऊन परवडेल का ते घेऊन परवडेल. पण माझी शंका अशी आहे, 70% मणी खराब असताना 80 रुपये किलो भाव का, आणि 100च्या 100% मणी चांगले असताना 20 रुपये भाव का. तुम्ही सगळे ऐकता ना, हे तुमच्या उपयोगाचं आहे. असं का. तो उठून उभा राहिला म्हणला, महाराज या गडाचे 70% मणी खराब असू द्या आणि 30% चांगले असू द्या, 80 रुपये भाव फुकट नाही. त्याचं कारण आहे. म्हटलं काय कारण आहे. 80 रुपये भाव का आहे, त्याचं कारण असं आहे की एकामेकाला धरू नये म्हणून 80 रुपये भाव. आणि 100% चांगले असू दे, एकमेकाला धरून नाही, कधीच नाही म्हणून 20 रुपये भाव. म्हणून एकटं राहण्याचा प्रयत्न करू नका. बरेच माणसं एकटेच बसत, एकटेच. माणसं जोडा, माणसं. आणि हे माणसं जोडण्याचं हे साधू संतांकडे शिका. विठाल. आजही गावातले काही कार्यकर्ते असे, अख्खं गाव जोडलं त्यांनी. त्यांच्या शब्दावर गाव चालत. गाव पातळीपासून तालुका पातळीपर्यंत, तालुका पातळीपासून तर जिल्हा पातळीपर्यंत सर्व कार्यक्षेत्रातले माणसं जोडली. म्हणून त्या माणसाला गावात डिमांड आहे. म्हणून त्या माणसाच्या आजूबाजूला अख्खं गाव उभं राहतं, माग पुढं उभं राहतं. काय तुम्ही सांगाल ती पूर्व दिशा, तुम्ही सांगावं आणि गावानं ऐकावं. गाव जोडलं. काय जोडलं. गाव. तेव्हा त्याचा भाव वाढला. फुकट नाही त्याला भाव आला. त्याची किंमत जी वाढली ना, माणसं जोडल्यानं वाढली. विठाल. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली का देव जोडला तुम्ही, जगाचा मालक जोडला. आणि जगात सर्वात जास्तीत जास्त जो श्रीमंत आहे तो तुम्ही जोडला. लुंग्या सुंग्याची गरज नाही तुम्हाला. श्रीमंताची मैत्री केली तुम्ही. विठेवरी जाती त्याच्यापेक्षा जगात कोणी श्रीमंत नाही. अशा श्रीमंताची मैत्री केली, अशा श्रीमंताच्या सानिध्यात संत महात्मे जीवन जगले. त्यांचं आयुष्य त्या देवासाठीच त्यांनी वाहून नेलं. तरच आपल्या जीवनाचं सोनं होतं. म्हणून संगत सज्जन की करले, चांगल्याची संगत करा. 100% मरण चांगलं येईल, त्याच्याकडून चांगले कर्म घडल्या जातील. मरायचं सगळ्यांनाच आहे.
परंतु 3 प्रकारचे मृत्यू येऊ नये. लहानपणी आई मरू नये, तारुण्यपणात पती मरू नये आणि म्हातारपणामध्ये मुलगा मरू नये. मरण तर सगळ्यांनाच आहे, पण हे 3 मृत्यू येऊ नये. ज्या ज्या कुटुंबात हे 3 मृत्यू आले 3 प्रकारचे, त्या कुटुंबावर कोसळलेलं दुःख जगाच्या बाजारात तुम्हाला सांगतो इतकं मोठं दुःख कोणतंच नाही. मग डायरेक्ट दुःखाचा डोंगरच कोसळला असं म्हणा. ज्या आईच्या मांडीवर बसून आई दूध पाजते आणि आपण दूध पिण्याच्या वयात असताना दूध पाजणारी आई जर या जगाच्या बाजारातून निघून गेली, मला सांगा त्या बाळाला होणारं दुःख लांबी रुंदी मोजता येईल? त्या दुःखाची खोली मोजता येईल? एक जगाच्या बाजारात एकही शास्त्रज्ञ असा जन्माला आला नाही. लहानपणी आई मेल्यानंतर बाळा झालेल्या दुःखाची लांबी रुंदी मोजणारा मोजू शकत नाही. त्या दुःखाला पारावरच नाही. का नाही? तर त्याचं कारण लहान मुलाला ब्रह्मदेव नको पण आई पाहिजे, हे त्याचं सरळ उत्तर आहे. मासा पाण्याच्या आश्रयाविना जगू शकत नाही. जगातले सर्व संप्रदाय वारकरी संप्रदायाच्या आश्रयाशिवाय जगू शकत नाही. जगातले सर्व वर्ण ब्राह्मण वर्णाशिवाय जगू शकत नाही. आणि जगातले सर्व आश्रम ग्रस्त आश्रमाशिवाय जगू शकत नाही. विठ्ठल लहान मुलगा आईच्या आश्रयाविना जगू शकत नाही. म्हणून लहानपणी आई मरू नये. आणि आईची पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्रात जर गर्दीमध्ये चुकामुक झाली आणि 24 तास झाले तरी मायलेकराची गाठ होत नाही, तर मला सांगा त्या 24 तासामध्ये आई पाण्याचा तरी घोट पिली असेल? अशा दैन्य परिस्थितीमध्ये जी आई मुलाचा शोध घेते, तितक्यात माझ्यासारखा कीर्तनकार जर गेला आणि त्या बाईला म्हटला, मावशी, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात काय सांगितलंय ते मी तुम्हाला सांगू? आता ज्या आईचं लेकरू चुकलंय पंढरपुरात, ती ज्ञानेश्वरी ऐकण्याच्या परिस्थितीत आहे. ती म्हटली, बाबा तुम्हाला सांगायचंच असेल तर माझं लेकरू मला कधी सापडेल हे सांगा. सुकलिया माय बाळ हुरू पाय. म्हणून लहान मुलगं आईच्या आश्रयाशिवाय जगू शकत नाही. लहान मुलाला ब्रह्मदेव नको पण आई पाहिजे. नंबर 2, तारुण्यपणात पती मरू नये. ज्या बाईचा नवरा तारुण्यपणात मेला, तिच्या संसाराचा दिवस अरण्यात मावळला. धनी आहे तर दुनियाने तर चारीचे चारी घालल्या सुन्या आहे, ही जुनी म्हण आहे. नवरा काळा असो, गोरा असो, खुजा असो, ठेंगणा असो, वाकडा असो, तिकडा असो, चकणा असो, कसा असो, पती हे स्त्रीचं पांघरून नाही. तारुण्यपणात पती म्हणून नाही. नुसता दारात बसेला असला ना, त्याच्यावर असं मी म्हणतो लाखांना माशा बसेला असो. जोपर्यंत पती आपल्या दारात आहे, उंबरट्यात आहे ना, तोपर्यंत तो तिचा वाघच आहे. कोण आहे? मरकानावर असू द्या, वाघच आहे तो. पायरी चढून वर वाट्यावर येण्याची दानत नाही कोणाची. हे नवरा मेल्यावर कळतं. कधी ही किंमत कधी कळती? जावे त्याच्या वंशी. तारुण्यपणात पती म्हणू नये. ज्या दिवशी पती गेले त्या दिवशी ह्या जगातली प्रेस बंद पडली.
नोटाचा कारखाना बंद, बर का लाला भाऊ, नोटाचा कारखाना बंद. पर स्वाधीन जीवन होत, कमावणारच गेला. वाईट दिवस येतात तिच्यावर. विधवा बाई किती पाय फुकून चालली ना, पावला पावलात तिच्यावर सुतुडे उडवणारी भेटते, पावला पावलात तिला डाग लावणारी भेटते. डाग पुसणारा मरेपर्यंत तिला सापडत नाही, डाग लावणारी भेटते, तिची वाट लावणारी भेटते. पण तिची वाट पाहणारी अजून जन्माला येणारी, तिची कोण वाट पाहत, तिची वाट लावती. नंबर 4, ज्या दिवशी पती गेले त्या दिवशी सौभाग्यवतीचं लेणं पती बरोबर गेलं. कुंकवाच्या करंड्याला हात लावण्याचा अधिकार संपला. नंबर 5, ज्या दिवशी पती गेले ना त्या दिवशी दागदागिने पती बरोबर गेले. फुटका मणी गळ्यात घालावं असं वाटत नाही. आपल्याला शोभून दिसणारा मणीच गेला, तो मणीच गेला तर ह्या मण्याला काय किंमत आहे. आणि ज्या दिवशी पती गेले त्या दिवशी घरातला, गावातला, गल्लीतला, या जगातला आणि देवादिकातला मान संपला. विधवा बाई पूजेला चालत, येडा वाकडा नवरा कसा असू द्या, लक्ष्मीनारायणचा जोडा तो जोडाच. म्हणून तारुण्यपणात पती मरू नये. नंबर 3, म्हातारपणात मुलगा मरू नये. म्हातारपणात मुलगा मरणं म्हणजे आंधळ्याची काठी हरवणे. आंधळ्या माणसाला काठीशिवाय काय आधार आहे, काठी हा त्याचा आधार आहे. तसं शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला जर काय आधार असेल तर मुलगा हाच आधार. तो किती आबोल्यानं राहत असू द्या, आईशी न बोलू द्या, बापाशी न बोलू द्या, शेवटी तोच आपल्याला खांद्यावर नेईल. आणि त्याच्याच खांद्यावर जाण्यात बापाचा मोठेपणा. दुसऱ्यानं चांदीचा रथ आणला तो बापाच्या काही उपयोगाचा नाही. त्याच्याच ओंजळीनं पाणी पिण्यात मोठेपणा. त्यानं चमच्याभर पाणी पाजलं ना बापाला, बापाची तहान भागते. बाप तृप्त होतो, आई तृप्त होते. दुसऱ्यानं काशीहून पाणी आणलं ना उलट जीव कोरडा पडतो बापाचा, आईचा कोरड पडत. पण मुलानं गटरीतलं पाणी पाजू द्या, बाप हसत मुखानं ते पाणी पितो. म्हणून म्हातारपणामध्ये मुलगा मरू नये, तारुण्यपणामध्ये पती मरू नये, लहानपणी आई मरू नये. मरू नये असं वाटतं, पण असं घडतं का, त्याचं कारणच असं आहे का ठरलेली गोष्ट चुकत नाही. ठरलेली गोष्ट बिलकुल चुकत नाही. दामूबाबाच्या मुलांनी, मुलींनी, नातेवाईकांनी अमेरिका, फ्रान्स, इराकवरून जरी डॉक्टर आणले असते तर दामूबाबांचं वर्ष श्राद्ध हे आजच येणार होतं, हे ठरलेलं गणित. अमेरिका, फ्रान्स, इराक, इराणवरून जरी डॉक्टर चारी बाजूला बसवले असते तरी या परिवाराला दामूबाबा ज्या दिवशी, ज्या मिनिटाला, ज्या वाराला सोडून जाणार होते त्या दिवशी, त्या वेळेला ते जाणारच होते. ठरलेली गोष्ट चुकत नाही. ए कर्म घेई झोले, भावाच्या बांधव, 2 भावांच्या बांधव, एक बाबुळी, खूप दाट काट्याची, येडीच म्हणा, येडी बाबुळी. आणि वंशानं त्यालाही पीक येत नाही, यालाही पीक येत नाही. पण बांधाला खून म्हणून त्यांनी बऱ्याच वर्ष ठेवली, नाही काढायची. हा तयार झाला का तो म्हणायचा नाही काढायची, आणि तो तयार झाला का हा म्हणायचा नाही काढायची. काय योगायोगान दोघांचे विचार एकच झाले, दोघं एकत्र आले, म्हणले काढल्याशिवाय पर्याय.
दोघांना करवत घेतली आणि दोन्ही कोण दोघ जण कापायला बसले. पूर्वेच्या बाजूला लहान भाऊ आणि पश्चिमेला मोठा भाऊ. बाबूळ कोणाच्या वावडात पडल? कोणाच्या? लहान याच्या का मोठ्या? कोणाच्या वावरात पडेल? बरोबर, कोणाच्या? बरं, लालू भाऊ त्या लहान. तुमचं काय मत आहे? मत भिन्न भिन्न आहे ना प्रत्येकाचं. कोणाच्या वावरात पडेल? राईट, वार. तुमचं काय म्हणणे बाबा? तुम्ही फार जुनी, यांच्या लय आधीच आहे तुम्ही. बोला, कोणतं एक उत्तर सांगा ना. इकडे का आता काय तुम्ही लगेच नापास होणार? लहान भावाच्या वावरात पडन का मोठ्या? हो, मोठ्याच्या. कोणाच्या? नक्की ना? मोठ्या ना? तिघांनी दिलेले उत्तर, तिघांनाही मार्क 0. लहान्या भावाच्या वावरात पडणार नाही, येही चूक आहे. पडणार नाही, नाही पडणार. तुम्ही म्हणले जसं वारा असेल तसं पडेल, येही चूक आहे. आणि तुम्ही म्हणतात ना मोठ्या भावाच्या वावरात पडेल, येही पण चुकीचं उत्तर आहे. तर उत्तर त्याचं असं आहे, ज्या दिशेला ज्या भावाच्या बाजूनं त्या झाडाचा लहानपणापासून झोक असेल, वार येऊ द्या नाही तर वाऱ्याचा बाप येऊ द्या, तुम्ही कायदा अंमलात आणा नका. ज्या दिशेला तिथं झोक असेल त्याच दिशेला ते झाड पडतो. किती ताकद लावा, वाढणाऱ्याला घेऊन तिकडच पाडलं का? पूर्ण झाडाचा झोक त्या दिशेला आहे. तसं कर्माचा झोक, कर्माने एकदा झोका घेतला तर तुम्ही एकूण किती ताकद लावा, नाही तर डॉक्टर आणा, अमेरिकेचे आणा, ते फ्रान्सचे आणा, ते जाणार म्हणजे जाणार. विठ्ठल. म्हणून म्हटलंय प्रयत्न केल्या काही न चले. गरुडाच्या आजारी पडली आणि गरुड आईला स्नान वगैरे घालून झोपी लावायचं आणि दिवसभर फिरायचं. संध्याकाळी नंतर आईला विचारतं, आई तुला काही खाऊ वाटतं, आई तुला काही प्यावं वाटतं? गरुडाची आई म्हणली, ही गरुडा, अरे माझे खाण्यापिण्याचे दिवस नाही बाळा, मला कोण कोण भेटले याची चौकशी कर. असं म्हटल्यावर गरुडाने आईला विचारलं, आई आज तुला कोण भेटायला आलं? ते म्हणे इंद्र. दुसऱ्या दिवशी विचारलं, आज कोण भेटायला? ते म्हणे चंद्र. तिसऱ्या दिवशी विचारलं, आज कोण भेटायला आलं? ते म्हणे ब्रह्मदेव. चौथ्या दिवशी विचारला, आज कोण भेटायला आलो होतो? म्हणे भेटायला आला होता, दारात उभा राहिला, काळे कुट्ट केस होते, जटा राखलेले होते, हसला आणि गेला. कोणास ठाऊक कोण होता? गरुडाने ओळखलं, 100% यमराज असावा. मग आत्ताच्या आत्ता आपल्या आईचा मृत्यू चुकवणं आपल्या हातात आहे, विलंब लावता कामा नये. म्हणून गरुडाने आपली आई पाठोशी घेतली आणि हिमालय पर्वताच्या गुहेमध्ये 1000 फूट खोल दरीमध्ये आई नेऊन लपवायची म्हणून आईला घेऊन निघाला. पण इकडे यमाच्या दूतांनी चित्रगुप्ताच्या यादीमध्ये गरुडाच्या आईचं मरण शोध. तर गरुडाच्या आईचं मरण हिमालय पर्वताच्या गुहेमध्ये लिहिलेलंच होतं. ज्या क्षणी गरुडाने आई तिथं नेऊन ठेवतो ना ठेवतो, तेच यमाचे दूत तिथे हजर. जय हरी गरुडा. आम्ही विचार करतो तो एवढ्या लांब तुमची आई कशी आहे, पण तुमचे अनंत उपकार आहे. आम्ही आलो असेल तर केवळ तुमच्या आईला नेण्यासाठी आलो. यमाचे दूत आले आणि गरुडाच्या आईला घेऊन गेले. माझा अध्यात्मातला दृष्टांत संपला. याचा सिद्धांत एवढाच आहे की ज्या गरुडाच्या आईला इंद्र भेटायला होते, ज्या गरुडाच्या आईला चंद्र भेटायला होते, ज्या गरुडाच्या आईला ब्रह्मदेव भेटायला येत होते, त्या आईचा मृत्यू चुकला नाही. तेव्हा आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या आईचा, सर्वसामान्य माणसाच्या बापाचा मृत्यू कदापि चुकू शकत नाही. विठ्ठल. मृत्यू चुकत नाही. एक दिवस मरायचंच आहे, परंतु चांगले कर्म करून मरायचे. आपल्या जीवनाला पोषक असणारी जी पूजनीय देवता आहे ती आपल्याला कष्ट न करता मिळाली, काही सायास न करता मिळाली. म्हणून त्या देवतेची किंमत आपल्याला कळत नाही. एखाद्यानं जर बाजारात फुकट वांगे दिली तर घरी गेले होते कुटुंब, अख्खं कुटुंब चौपात्या करत, एवढे कशी काय दिली?
किडीची असती, खराब असत, भावच नसत, शिळे असती, कोण रिकाम एवढं फुकट द्यायला? करू नका वांग. अख्ख्या कुटुंबाची भावना उठली. भावना बसली का उठली? बोला. का उठली? फुकट मिळाली म्हणून. भावनाच नाही. तसं आई मिळवण्याकरता या जगाच्या बाजारात कोणत्या मुलांना प्रयत्न केला त्याचा चौकत पुतळा बांधू आपण. आई मिळवाय करता प्रयत्न केला असा मुलगा आहे जगात? आई फुकट मिळाली प्रत्येकाला, फुकट. म्हणून आईची किंमत कळत नाही. बाप फुकट मिळाला आपल्याला म्हणून बापाची किंमत कळाली. ही आपल्या जीवनाला पोषक असणारी पूजनीय देवता आहे. आणि या देवतेनं 33 कोटी देवामध्ये पहिला क्रमांक पटकावला. या कुटुंबातून दामू बाबा गेले म्हणजे यांची देवता गेली. दामू बाबा सारखा देव ईश्वर यांनी चंद्र सूर्य तोपर्यंत तप केले तर पुन्हा दामू बाबा मिळणार. मिळेल? मूर्ती गेली पुन्हा नाही. ती पोषक आहे आपल्या जीवनाला ती देवता. दगडा धोंड्याला नारळ फोडल्यापेक्षा माणसाला पोटभर जेवू घालावा, तानेल्याची ताण जाणावा, भुकेल्याची भूक जाणावा, परमार्थाचा यथार्थ स्वरूप जाणून परमार्थ करावा, तो माणसात देव पाहावा. सर्वगती राम देहावी प्रेम करा. कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करा. कुटुंब फाटणार नाही याची काळजी होऊन न्या. कुटुंब तुटणार नाही याचा विचार करा. जोडत चला माणसाला माणसं, माणसाला माणसं, माणसाला माणसं, माणसाला माणसं. आता एक एकात नाही, बाप एकात नाही. किंमत कळत नाही म्हणून किंमत कळत नाही. अहो आई एकाकडं, मुलगा एकाकडं, बाप एकाकडे. आई बापाच्या सुद्धा वाटणे केले ना. एका मुलं आई आणि एका मुलं बाप. किती मोठं बाप आहे माहिती की? आई बापाची जो मुलगा ताटातूट करतो ना, वाटणे करतो ना, भोगावा लागेल. हा जो भेदभाव आहे. मला सांगा, तुम्ही 5 जण झाले आई बापाला, 5 मुली, त्यांनी मुलं राखोळी घातली वाटून दिली असेल लोकांना. अरे पोटाला पीळ मारला असेल, उपाशी झोपले असेल, पाणी पिऊन झोपले असतील, हाडाचे काढे केले असेल, रक्ताचं पाणी केलं असेल, रात्रीचा दिवस केला असेल, बरगाड्या उघड्या पडतो पहिल्यासारखे काबाड कष्ट केले असतील, राबले असतील, पण आपल्या आयुष्याच्या सुधुरीची सोय लावून गेली ती आई. आपण आई बापाच्या वाटणे करतो. अरे आईनं किती दूध पाजलं, आईनं किती खाऊ घातलं, किती लाडकोड केली. आई किती रात्र उशाला बसून जागी राहिली असेल, किती तास मांडीवर घेतला असेल, किती तास कडेवर नादी लावला असेल, ते तास टिपून ठेवले नाही. दूध किती पाजलं ते टिपलं नाही, किती खाऊ घातलं ते टिपलं नाही, दवाखान्यात किती खर्च आला तो टिपला नाही. पण आता महाराष्ट्रात अशी मुले आईला किती दाणे दिले ते टिपून ठेवणारी, आईला किती वेळ चोळ्या घेतल्या ते टिपून ठेवलं, आईला बांगड्या केवढ्याच्या भरल्या ते टिपून ठेवणारी. वर्ष श्राद्धाला गेली दामबाबाच्या, मग किती रुपये दिले बा नगर सुल्लाचा आला ते टिपून ठेवली. सलाईन केवढ्याचं लावलं ते टिपून ठेवले. पाहत्या काय बामट्यावर आहेच मनपत्त्याचे 4-2 वाण. घरी गेल्यावर डायरी फाडा. टिपाय बद्दल मत नाही, दुमत नाही माझं. त्या यादीत तुमच्या मेवणीचं नाव आहे का? त्या यादीत तुमच्या बायकोचं? बर सासुरवाडीकडच्याचं त्यांच्यासाठी किती वेळेस काळ्या पिशीत आणलं बा ते टिपेले का? किती घडात पडल्या होत्या ना सासुरवाडीचे माणसं म्हणले. रात्री 1:30 वाजता ना गाव झोपलं पण यांचा तमाशा मिटाना. म्हणे माझे
या ऋणाचं झालेलं ओझ हे श्राद्ध घातल्याशिवाय दाव घातल्याशिवाय हे ओझ कमी होत नाही. बऱ्याच जणांनी घरातल्या घरात दावे घातले, घरातल्या घरात श्राद्ध घातले, ते कुटुंब चंद्र सूर्य तोपर्यंत उजरत नाही. त्या घराला पितृदोष लागतो, ध्यानात राहू द्या. उतरती काळा लागते त्या घराला. श्राद्ध विधी झालीच पाहिजे, दशक्रिया विधी ह्या पण केलीच पाहिजे. त्यांच्या नावानं अन्नदान हे झालंच पाहिजे. विठाला विठाला. म्हणून पहिला नंबर अभंगामध्ये आईचा आहे, दुसरा नंबर बापाचा आहे. पहिला नंबर आईचा का? त्याच कारण जन्माला आल्या आल्या पहिल्यांदा आई बाळाला भेटते. कोण भेटते? बाहेर आल्या आल्या आईच्या चरणाचं दर्शन होतं बाळाला, की मुलगी असो का मुलगा असो. त्या बाळाचं डोक्याला स्पर्श कोणाच्या चरणाचा होतो? आईच्या. मग पहिल्यांदा कोण भेटली? आई. नंतर भेटला तर भेटला, ते बी आईनं ओळख करून दिली तर ओळख कोण करून देत? म्हणून जास्तीत जास्त उपकार आईची. हा तुझा बाप आहे म्हणून पहिला क्रमांक कोणाचा? आईचा. अहो त्या महिला पोटात गर्भ सामावल्यापासून त्या गर्भावर एवढ्या प्रेम करायच्या. 9 महिने 9 दिवसापर्यंत रामायण महाभारताच्या गोष्टी ऐकायच्या. पांडव प्रताप, शिवलीला अमृत, नवनाथ ग्रंथ अशा ग्रंथाचं श्रवण भक्ती करायचे. तर परिणामी अपत्य सात्विक जन्माला येत होतं. कसं जन्माला येत होतं? सात्विक. पण त्या महिला तशाच होत्या. कशा होत्या? ऐका. पोटात गर्भ सामावला, नवरा मेला, तर 9 महिने 9 दिवस त्या गर्भावर प्रेम केलं. नवरा मेला तरी का हा माझा नवऱ्यावर नवरा आहे. काय म्हणायची? बऱ्याच बायाचे नवरे गेले ना, त्यांना एक एक मुलगा असल्या होते, काय म्हणते माहिती? काय करत्या दुसरं लग्न करून? नवऱ्यावर नवरा आहे. काय करत्या दुसरं लग्न करून? नवऱ्यावर नवरा आहे. म्हणून बाईनं दुसरं लग्न करू नये आणि माणसानं दुसरं लग्न करू नाही. आता मी सांगितल्यावर किती जण बंद करतील? पण शास्त्र सांगतो एका पुरुषाला 2 नारी आणि पापवशे त्याचे घरी. दुसरी बायको करणं पाप आहे. दुसरी बायको करणं काय आहे? पाप. म्हणून पहिल्या महिला नवरा जर मेला, केळीच्या खांबासारखं ब्रह्मचारी जीवन जगायचं, पण दुसरा नवरा करायचं स्वप्नात आणलं नाही. उभं आयुष्य एका मुलावर काय? जन्माला आलेल्या बाळाला बाप नाही. जन्माला आलेल्या बाळाला बाप नाही असं समजून सुद्धा देत नव्हती आई त्या बाळाला. जेव्हा जेव्हा त्या मुलाला बापाची गरज पडेल तेव्हा तेव्हा त्या आईनं बापाची भूमिका करायची. कुणाची भूमिका करायची? बापाची. बऱ्याचशा पहिल्या महिला एका मुलावर तशाच राहिल्या, पण लग्न केलं नाही. मुलाला बापाची गरज पडेल तेव्हा कंबर कसून त्या मुलासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या आईने. हो बाबा, एक लक्ष. 10 परसाच्या विहिरीमध्ये बाया उतरल्या. 10 परसाच्या विहिरीत उतरून सुरून घेतला. दारूची वाट त्या सुरुंगामध्ये वाळून ठासली. असे 10 वलं घेतले. किती वलं घेतले? सगळे ओलांच्या वायरी एकमेकाला जोडल्या आणि एकच वाट पेटवायला ठेवली. आईचं सांगतोय तुम्हाला, अशा आया माझ्या यादीत नोंद आहे. त्यांच्या नावासहित गावासहित सांगत. काड्याच्या पेटीतली काडी काढली. सुरुंगाची वाट किती जलद पेटते सांगायची गरज नाही तुम्हाला. फास्ट
काडी लावली आणि 10 विहिरीतून नाड्यानं वर चढून 10-5 वावर पळत जायचं. एवढी घमेंड, एवढी हिंमत आई माझी. ती विहीर कोणासाठी खोदायची? ज्या मुलाला बाप नाही त्याच्यासाठी. त्या विहिरीला पाणी लागल्यानंतर सायपा कोणासाठी करायची आहे? ज्या मुलाला बाप नाही त्याच्यासाठी. वावरा शेजारी वावर विकायला निघाले, ते वावर घ्यायचं कोणासाठी? ज्या मुलाला बाप नाही त्याच्यासाठी. हे काम कोण करतं? एक बाई करते, ह्या महाराष्ट्रातली बाई करते. बाई म्हणून पहिला नंबर आहे साहेब. जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा त्या आईनं बापाची गुंडी का करावं? या धर्म मंडपामध्ये बरेचसे असे सापडतील का ज्यांची आई लहानपणी मिली, पण आपल्या बापानं अजून बायको केली नाही. माणसं सुद्धा पहिले केळीच्या खांबासारखं ब्रह्मचारी जीवन जगणारे होते, नाही केली दुसरी बाई. पण जेव्हा त्या मुलाला आईची गरज पडेल तेव्हा तेव्हा त्या बापाला आई होता येत होत. आई होऊन दाखवलं त्या बापाने. आणि तिसरा प्रश्न असा आहे, जन्माला आल्या आल्या आई मेली, बापही मेला. आई बी नाही, बापही नाही. मनमाडच्या रेल्वे स्टेशनवर लहान लहान 2 बाळ सापडली आणि ते नगर चौकीच्या माणसाला सापडले. पुढे सापडले, बोला बोला. या अमेरिकेचं नाही सांगत, आणि ते आपलेच नातेवाईक. आणि गोष्ट सांगताना कधी लबाड खोटी सांगू नये. घरी आणले ते मुलं, लहानचे मोठे केले, 22 वर्षाचे झाले, आणि दोन्ही भावांना दोन्हीचे लग्न केले. दोन्ही भावांनी दोघांचे काय केले? लग्न केले. मला सांगा, त्या छोट्याशा बाळांना आई माहित नाही, बाप माहित नाही. अशा वेळेस नंबर 3, देव त्या मुलाचा आई होतो, देव त्या मुलाचा बाप होतो. म्हणून 3रा नंबर देवाचा आहे. 3रा नंबर कोणाचा? देवाचा. आई नसू द्या, आई होतो. बाप नसू द्या, बाप होतो. पुरावा सांगू, ऐका. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, माझी माता, कृष्ण माझा पिता. दुसरा पुरावा सांगू, विठ्ठल होतो, भाऊ नसेल भाऊ होतो, आई नसेल आई होतो, बाप नसेल बाप होतो. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, देव काही होतो. एखादीची आई मेली तर एखादी बाई पुढे जाते, रडू रडू गप, मी नाही घेतो आई सारखी, नको रडू गप. ठीक आहे. एखाद्याचा भाऊ मेला तर एखादा पुढे जातो, नको रडू गप, मी नाही घेतो भावासारखं आहे. निम्म्या रात्री हात मार, निम्म्या रात्री तुला धक्का तर मला धक्का, तुझ्यासाठी कधी हजर. ठीक आहे. एखादीची बहीण मेली तर एखादी बाई पुढे जाते, नको रडू गप, मी नाही घेतो बहिणी सारखी. ठीक आहे. पण एखादी बायको मेले, बायको मेले म्हणली की एखादी बाई गप जागेवर रडायचं राहील. होईल का कोणी बायको? आपण अहो चॅलेंज नाही तर चॅलेंज. संत महात्मे काय म्हणते माहिती का? देवाच्या बाबतीत चॅलेंज नाही आणि आम्हाला विश्वास आहे. देव बायको सुद्धा होतो का? देवाची ओळख नाही ठेवू मग आपण.
अर्जुन काम्य कोणात असताना फक्त अर्जुनाच्या मनात आलं होतं, इथं सुभद्रा असती तर, फक्त एवढं चालतं मनात, सुभद्रा असती तर म्हणले तर शब्द संपला आणि जगाच्या मालकानं सुभद्राचा वेश घेतला आणि सुभद्रा म्हणून देवच उभा राहिला. अर्जुन माझा मेहुणा आणि मी झाले तयाची अंगना. देव बायको होतो काय नोवे केले एकाची काय करू शकत नाही देव. म्हणून आई नसू द्या बापाची सेवा करा, बाप नसू द्या आईची सेवा करा, आई बाप नसू द्या देवाची सेवा करा. आई बापही नसू द्या आणि एखाद्या वेळेस देवही गैरहजर राहू द्या. देव गैरहजर राहतो, कधी राहतो माहिती की देवर गैरहजर. देव झाला पाठ मोरा आणि नसता विघ्ने आली घरा. आपण म्हणतो देवा तू कुठे लपला होता. काही वेळेस असं म्हणतो आपण येळ आलती पण काळ लई खोल दरीत गेलो पण खडचटलं सुद्धा. असे प्रसंग येतात का नाही. काही 10 वर्षाची एरीत पडून खडा नाही लागला, काही ठेस लागून मेली. असे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आहे. म्हणून देव सुद्धा गैरहजर राहू शकतो. तर नाथ महाराज म्हणले असू द्या देव गैरहजर, नसू द्या तुम्हाला आई बाप, पण तुम्ही उभ्या आयुष्यात जर सद्गुरू केला ना, सद्गुरू या तिघांची भूमिका करील. आई होईल, बाप होईल आणि स्वतः देव सुद्धा म्हणून तुझ्यासाठी उभा राहील. माझ्या विठोबाचा कैसा चौघ एका मापाचे. माणसाच्या जीवनात आयुष्यात एकदा तरी गुरु करावा, बिगर गुरुचं मरू नका. आणि गुरु दाढीवालाच पाहिजे, त्याच्या एवढ्या जटा पाहिजे, भगव्या कापड्यावाला पाहिजे, त्यांना लय तप करेल पाहिजे, तो डोंगरातून येईल पाहिजे, त्याला लेकरं बाळ नसले पाहिजे. असं काही नाही. हा गैरसमज आहे तुमचा. तुम्ही घरी गेल्या गेल्या तुमच्या लहान्या भावाकडून माळ घाला तरी चालेल, तुमच्या मोठ्या भावाकडून माळ घाला तरी चालेल, शेजारच्या हातून घातली तरी चालेल, बहिणीच्या हातून घातली तरी चालेल, भावजाईच्या हातून घातली चालेल, चुलत्याच्या हातून घातली तरी चालेल, कोणाच्या हातून घाला पण माळ पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, गुरु येडावाकडा वाटाचा वाट सर्व असू द्या. गुरु केसाव नाही राहत. काय म्हणते त्याचे केसच लय एवढे एवढे. महागुरुची केस महागुरु लई जहाल का म्हणजे त्याची केसच लय मोठे. गुरु कुठे केसावर राहतो. अहो केसाव फुगे राहत्या काय राहत्या. हा ना, आता भांडी भेटायला लागली केसाव. वाट्या पिल्याट्या केस दिले की त्या मग काय केसाव गुरु राहतो. अहो गुरु येडावाकडा असू द्या ना. हा पोचीत बोलावं लागत. पोची असली का रामकृष्ण हरी का मग अजून त्याला टाइम नाही. एवढे घाबरले का तुम्ही त्याच्याकरता पुस्तकात पाठ घेते का उठून विठाला माळ घातल्यावर काय जप करायचा तर ते माळ घालताना सांगायचं का कीर्तनात. आता जेव्हा ज्यांना घालायचे कीर्तन संपल्यावर त्यांना सांगा ना काय जप करायचं. काय जप करायचं ऐका. उघडा मंत्र जाना रामकृष्ण एकदम मंत्र कसा आहे उघडा जाकेल नाही.
बिलकुल नाही. तेव्हा माणसाच्या जीवनात माणसाला एवढा आकडा मुलगा असावा, माणसाच्या जीवनात माणसाला एवढी आकडी मुलगी असावा, बहिणीच्या जीवनात बहिणीला एवढा आकडा भाऊ असावा, भावाच्या जीवनात भावाला वेडी आकडी बहीण असावा, आणि मरायच्यात येडा वाकडा गुरु असावा. त्याचे कारण आहे, तुमचा मुलगा जर मला मुंबईला भेटला आणि कोणाचं आहे म्हणल्यावर नाव कोणच सांगेन? मुला वाचून नाव कोण सांगेन? काय नडलं कोणाच? मुला वाचून नाव कोण सांगेन? बहिणी वाचून होवी कोण गाईन? किती भिकारी भाऊ असू द्या, बहीण जात्यावर बसल्या भावाचंच वर्णन करते. पुढे जाऊन सांगू, भावा वाचून गोडवण कोण देईन? आपला नवरा टाटा बिरला जरी असला ना, दिवसाला 3 टाइम पैठणी जरी आणून देणारा नवरा असला, तर मौतीच्या दिवशी भावाची एडी वाकडी भांडी भुरकी गोय ना साडी भावाचीच लागते. भावाची गोडवण आल्याशिवाय, भावाची साडी आल्याशिवाय अंत्यविधीला सुरुवात होत नाही. भाऊ जेव्हा येतो, मी साडीला 5 मिऱ्या घालतो ना, आणि बहिणीच्या अंगावर ती साडी टाकली तर मेलेली बहीण सुद्धा भावाला पाहून स्मित हास्य करतील, मग जाती. तशी जात नाही. बहीण भावाबरोबर हसूनच जाती, पण रुसून जात नाही. एवढं बहिणीचं प्रेम असतं भावावर. म्हणून बहिणी वाचून भोवी कोण गाईन, आणि भावा वाचून गोडवण कोण देईन, आणि सद्गुरू वाचून मार्ग कोण दावीन. आपण स्वतः किती अक्कलवान असेल ना, ती अक्कल काही कामाची नाही. ज्ञानोबर काही कमी ज्ञान होतं याच्यात? महाराज मला सांगा, जगाच्या बाजारात कमी ज्ञानी आहे? 100 बडकर 1 शोध लावणारी ज्ञानी, आणि जगातले सर्व शोध ज्ञानेश्वरीतून लावले. कशातून लावले? जेवढे शोध आहे तेवढे शोध ज्ञानेश्वरीतले. मी ज्ञानेश्वरी ज्यांनी निर्माण केली ते किती ज्ञानी असतील, त्यांना ज्ञानी याचे राजे म्हटलं. काय म्हटलं? त्या ज्ञानोबारांनी सुद्धा गुरु केला. म्हणून स्वतःला कधी लई ज्ञानी समजायचं नाही. किती ज्ञानी असू द्या, पण येडावाकडा गुरु करा. ज्ञानोबारांनी गुरु केला आणि जापून नाही ठेवला, सगळ्या जगाला सांगितलं. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, चारी दैवत, आई बाप देव आणि गुरु, हे चारीचे चारी दैवत आपल्या जीवनाला पोषक आहे. आणि ती पोषक असणारी देवता अभंगाच्या प्रथम माता पिता देव गुरु, माता पिता देव एकदा हाताने टाळी, मुखाने नामस्मरण. सगळ्यांनी भजन करा. विठोबा
पण मित्राची भेट बऱ्याच वर्षानं झाली म्हणून तो आनंद, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची असो. थांबा टाइम आहे त्याला अजून. माता पिता देवगुरु आईसा ज्याचा एक विचारू, धन्य धन्य ते शरीर नरनोवे तो ईश्वर. आता इकडे लक्ष दे. अभंगाचं एक कडवं संपलंय. दुसऱ्या चरणाला सुरुवात करतोय. जसं विकत्रीनं ट्रॅक्टरवाले नांगरणारे, विकत्रीनं नांगरणी करणारे ट्रॅक्टरवाली, धंदेवाली किती मिनिटात एकर संपवायचं कोणाच्या हातात? ड्रायव्हरच्या हातात. जेवढ्या वेळात विकत्रीवाला नागरितो तेवढ्या वेळात घरचा नागरितो का? मग घरच्याला का वेळ लागतो? घरच्याचे दोन्ही फाळ सारखे चालत. दोन्ही नांगर कसे चालत आहे? विकत्रीवाल्याचा एक वर आणि एक खाली. तसं अभंगामध्ये 4 कडवे असू द्या, ते किती वेळात अभंग सोडवायचा कोणाच्या हातात? कीर्तनकाराच्या. जरी कीर्तनकाराच्या हातात असेल पण ते कसे सोडवायचं हे सुद्धा कीर्तनकाराच्या हातात. 5 मिनिटातही अभंग सोडवता येतो, पण ती सोडवण्याची पद्धत आहे. दृष्टांत, सिद्धांत, अध्यात्म, प्रमाण याची साखळी लावून मग ते एक कडवं झालं तरी चालेल. चालते पालथ करू नये. फडक्याला धुडकं, कुत्र्याचा पाय मांजराव, मांजराचा पाय कुत्र्यावर करून अभंग सोडू नये. काही ठोकाठाक्या करायची जागा नाही. दुसऱ्या चरणाकडे लक्ष द्या. दुसऱ्या चरणामध्ये धन्यता दिली. कुणाला दिली? आईची सेवा, बापाची सेवा, देवाची सेवा, गुरुची सेवा. एका विचाराने करतो, भेदभाव करत नाही. त्याला नाथ महाराज धन्यता देतात. वर्षाचे 365 दिवस आहेत. 365 दिवसापैकी एका दिवसाला धन्यता दिली. रात्र दररोजच आहे. दिवस माळवला म्हणजे रात्र आहे, पण एकाच रात्रीला धन्यता. 108 तीर्थ आहे, फक्त एका तीर्थाला धन्यता दिली. किमान 100 गावाचा तालुका असतो. असे महाराष्ट्रात जिल्हे किती, तालुके किती, पण उभ्या महाराष्ट्रात ठराविक गावांना धन्यता दिली. प्रत्येक घरात भाऊ आहे. सगळ्याच भावांना धन्यता नाही. एका कुटुंबामध्ये आलेले भाऊ, ठराविक कुटुंबातल्या भावांना धन्यता, ठराविक गावाला धन्यता, ठराविक दिवसाला धन्यता, ठराविक रात्रीला धन्यता, ठराविक तीर्थाला धन्यता. त्याचे उत्तर आहे का? रात्रीला धन्यता दिली ती शिवरात्रीची कथा धन्य जे ऐकती. इच्छिले पार्वती सर्व काही. शिवरात्रीची रात्र ती धन्य रात्र आहे, तिला धन्यता दिली. धन्य दिवस आज झाला सोनियाचा, फक्त तेवढ्या दिवसाला धन्यता. 108 तीर्थापैकी एका तीर्थाला धन्यता दिली. धन्य ते पंढरपूर, धन्य भीमा तीर आणि अनियले सार पुंडलिका. का त्या तीर्थाला धन्यता? तर ऐशी चंद्रभागा, ऐशे भीमा तीर आणि ऐसा विटेवर देव कोठे, म्हणून पंढरपूरला धन्यता दिली त्या तीर्थाला. आता पुढे गावाला धन्यता. चाकण 84 धन्य देहू गाव, तेथील पवित्र जन्माम्मा. नंबर 2 धन्य ते अरण रतनाची खान आणि जन्मला निदान सावतातो. सावता महाराज ज्या गावात जन्माला आले ना, त्या गावाला धन्यता दिली. झाले गाव झाले, दिवस झाला, रात्री तीर्थ झाले. भावाला धन्यता. धन्य ज्ञानदेव सोपान सकया आणि धन्य 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 निवृत्ती राया. ज्ञानदादा, सोपान दादा आणि निवृत्ती दादा या भावंडांना धन्यता दिली. भावाला, गावाला, दिवसाला, रात्रीला, तीर्थाला, गावाला. आणि संचिताला धन्यता. धन्य मी मानिना आपुले संचित, राहिले से प्रीत तुझे नामी. संचिताला. आणि या अभंगामध्ये धन्यता दिली ती शरीराला. अभंगाच्या दुसऱ्या चरणात
शरीर, कोणतं शरीर ज्या शरीराने आईची सेवा, बापाची सेवा, देवाची सेवा, सद्गुरूची सेवा एका विचाराने करतो म्हणून ते शरीर धन्य आहे. एवढंच नाही, सेवेचा मोबदला त्याला असा मिळाला का तो देवच झाला. नर नव्हे तो ईश्वर, तो माणूस नाही तो ईश्वर झाला. म्हणून आईची सेवा करा. आई काय किमतीची, आईची किंमत, बापाची किंमत आपल्याला एकदा कळू द्या. काय तेव्हा सगळं विसरा, पण आई बापाला विसरू नका. आई किती प्रेम करते, बाप किती प्रेम करतो. माझ्या मित्राची आई शिर्डीला 500 रूमला ॲडमिट होती. मला फोनवर कळालं आणि मी भेटण्यासाठी गेलो. नाकी नळ आले. रूमच सापडा. वैतागलो म्हणलं चला घरी. पण काय मागून बुद्धी मला अशी सुचली, म्हटलं एवढे 2 रूम बघू आणि मग जाऊ. ज्या रूम मध्ये मी गेलो पहिल्यांदा कंटाळल्यावर, त्या रूम मध्येच ती माझ्या मित्राची आई होती. असं हृदय भरून आलं. आल्यासच काहीतरी सार झालं, उपयोग झाला. तर मित्राची आई क्वाटवर झोपलेली होती, पण दरवाजाकडे तोंड करून एका खुशीवरती. ती मित्राची आई कोमात गेलेली होती. त्या क्वाटवर पायथ्याला 2 मुली आणि उशाला 2 मुली बसलेल्या होत्या, आणि क्वाटच्या खाली 4 मुलं बसलेली होती. त्यातला एक गायक होता, म्हणून त्यांची माझी मैत्री. या नात्याने मी भेटायला गेलो. गायनाचार्य होते, सुंदर. खुशाली विचारली कशी आई. ते म्हणले महाराज 8 दिवस झाले आई ॲडमिट आहे. आईच्या वजना इतके पैसे आम्ही खर्च केले महाराज, पण आई कोमातून बाहेर येत. आई नुसती पाहती, बोलत नाही, आणि अजूनही वजना इतके पैसे खर्च करायला तयार आहे. पण आई वाचावी ही आमची इच्छा. अहो आई गेली तर सगळंच गेलं हो महाराज, काहीच नाही. आम्ही उघडे पडू, आम्हाला ऊन लागत. आई हीच आमची सावली, आई हीच आमची खरी माऊली. महाराज काहीतरी कृपा करा, आशीर्वाद द्या. या माझ्या 2 मुली माझ्या बहिणी पायथ्याला बसल्या आणि 2 उशाला बसल्या. 4 बहिणी महाराज माझ्या. 8 दिवस झाले लेकर बाळ सोडून आले. सर्वस्व गोष्टीचा त्याग केला, आईसाठी येऊन बस. त्या पण वाट पाहते आई कधी बोलन. म्हटलं का हो तुम्ही किती जण पाहुणे. म्हणे महाराज आम्ही तसे 5 जण आहे. म्हटलं मग अजून एक. 8 दिवस झाले बाबा डुकून पाल नाही आला. आम्हाला जन्म दिला त्याला नाही दिला. नको आईला खर्च करू, पण भेटायला ती तरी येत नाही. निरोप दिला, फोन केला तरी येत नाही. म्हणलं जाऊ द्या, ज्याचा त्याचा धर्म जास्त त्याच्याजवळ द्या, विषय सोडून. 5-10 मिनिटं झाली. 5-10 मिनिटं झाली आणि 5-10 मिनिटांना तो 5वा भाऊ पिऊनच आला दारुड्या. आई त्या दारुड्या मुलाचीच वाट पाहत, म्हणून तिने दरवाजाकडे तोंड केलं. नुसतं डोळ्यात तरी मी पाहिजे माझ्या लेकराला. दारू पिऊन आला तर आला, दारात उभा राहिला. असं दरवाजाच्या बाईला खांदा लावून तोंडाला असं हात लावून उभा राहिला. आईनं त्याला पाहिल्याबरोबर आई गालात हसली.
स्मित हास्य केलं आणि आईनं त्याला खुणावलं. बोलता येत नव्हतं ना बरं का बापाई, बोलता येत नव्हतं ना, असं खुणावलं. असं खुणावलं म्हणजे आईचं म्हणणं होतं का जवळ ये आणि मला भेटून जाय. मुलानं आईला खुणावलं. तो असं करीत होता, याचा अर्थ असा का तो म्हणत होता आई मी बरा येडच. आता आईला असं वाटलं हा असं करीन आणि असाच निघून जाईल, मला पुन्हा भेटणार नाही. आईनं डोळे झाकले, साईबाबाचं स्मरण केलं आणि साईबाबांचं स्मरण केल्यावर असं चैतन्य प्रगट झालं. ऑटोमॅटिक तिला वाचा आली आणि पहिला शब्द मुखातून निघाला आईच्या, अरे जवळ ये, मला भेटायचंय तुला. अरे भेटून जाय रे. वॉटवरच्या मुली उतरून उभे राहायचे, खाली बसेल मुलं उठून उभे राहायचे, चौकून पलंगाच्याच उभे राहायचे. दारुड्या मुलगा जवळ आला, त्या दारुड्या मुलाच्या तोंडावरून आईनं हात फिरवला आणि मुका घेतला. तो मुका घेतलेला हात आईनं अंगावर असणाऱ्या चादरीत घातला, कमरेपर्यंत नेला. कमरेला असणाऱ्या पिशवीतून 500-500 रुपयाच्या 2 नोटा काढल्या चालून चालून आणि त्या दारुड्या मुलाच्या हातात दिल्या आणि सांगितलं जाताना पोरायला खायला घेऊन जाय, मा नातायला काही बिस्किट नाही, सफरचंद चुकू नये आणि लवकर घरी जाय. पुन्हा तोंडावून हात फिरवला आणि मुका घेतला. आणि भाऊ घरी पोहोचले हो, दादाच्या फोनवर फोन म्हणजे माझी वाची जा. त्या 500-500च्या 2 नोटा घेऊन पुन्हा जिथं दरवाजात उभा होता तिथे जाऊन उभा राहिला. 5-10 मिनिटं थांबला आणि 5-10 मिनिटांना निघून गेला. तो निघून गेल्यावर या 4 मुलं त्या आईशी भांडू लागले. ती मुलं म्हणली आई तुझ्या वजन इतके पैसे आम्ही खर्च केले, अजून वजन इतकं पोत्यानं पैसा करायची ताकद आहे आमच्या आईसाठी, आई तुझ्यासाठी. आणि एवढं आम्ही करून डोळ्यात वाद घालून 8 दिवस आपण झोपले, डोळ्याला डोळा नाही, आम्हाला रुपये दिला नाही. या तुझ्या मुली आमच्या बहिणी 8 दिवस आपण संसार प्रपंच लेकरं बाळा टाकून तुझ्यासाठी आल्या, त्या सुद्धा डोळ्यात वाद घालून तुझ्यासाठी जागे, त्यांना रुपये दिले नाही. आई हा न्याय करून आणला. त्यावेळेस आईनं काय उत्तर दिलं ते लक्षात असं. आईची पोरांना म्हणली पोरांनो तुमच्या सोन्याहून पिवळे देवानं तुमचं कल्याण केलं, मला तुमची काळजी नाही. आणि पुरी न तुम्हाला नवरे असे मिळाले, मला जावई असे मिळाले. वाघिणीचं दूध म्हणलं तरी आणून द्या ना, मला तुमची काळजी नाही. पण पुरी नो ए पोरायनो मा एवढा शेकवा आहे याला ग, एवढा शेकवा आहे याला. मा डोळ्या गठूत याचं कल्याण झालं का बस मी मरायला. खळांची व्यंकटी सांडो कया सत्कर्णे रतिवाडो, होता परस्परी पुढो मैत्र जीवांची. हे अंतकरण आईचं आहे. म्हणून आई काय किमतीची आहे, आईची किंमत कळाली ना ज्यांना ज्यांना ते आईला आणि बापाला कधीच विसरत नाही. म्हणून माझी एकच विनंती आहे, आईला विसरू नका, बापाला विसरू नका, देवाला विसरू नका आणि गुरु करायला विसरू नका आणि गुरु केल्यावर गुरुची सेवा करायला विसरू नका. हे चौघं तुम्हाला तुमच्या जीवनाला अत्यंत पोषक आहे आणि ही तुमची पूजनीय देवता आहे. तेव्हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे, प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, पिक्चर 3 तास, तमाशा साऱ्या रात. हे त्याचे ठरलेले टायमिंग आहे. या कार्यक्रमाची तारीख जवळजवळ 1 महिन्यापूर्वीच घेतली. आमचे परम मित्र पत्रकार आमचे लालाभाऊ फुडके तारीख घेतल्यापासून तर बाबा इथपर्यंत आणण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवर ओढून घेतली आणि खरोखरच स्वतःचं दुकान बंद ठेवून आणि कामं बाजूला ठेवून सकाळपासून फोन गाठ झाल्यापासून आमचा काय उठकार बसकार असेल, आमचा पाहुणचार असेल, आमचा चहा पाणी म्हणा, आमच्याशी गोड बोलणं, ही आमची एकमेकाची देवाणघेवाण, बोलण्या चालण्याची, तत्वज्ञानाची, असे बुद्धिवान आमचे परममित्र लालाभाऊ फुडके
यांनी ही जबाबदारी पार पाडली। या केदार परिवाराच्या वतीने आणि आमच्या बारगळ परिवाराच्या आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने लालाभाऊंचे हार्दिक अभिनंदन। कारण कीर्तनाची जबाबदारी तुम्ही पोरखेळ समजू नका। एका मुलीचे लग्न करायला जेवढे कष्ट करावे लागतात ना, तेवढे एक कीर्तन पार पाडायला कष्ट करावे लागतात। ज्यांच्या घरी कीर्तन झाली, ज्यांनी कीर्तन केले, पार पाडली, त्यांना विचारा कष्ट किती आहे, किती धावपळ करावं लागते। तेव्हा हे सोपं नाही। या अवघड प्रसंगाला तोंड देऊन, येणाऱ्या अडचणीला तोंड देऊन हा कार्यक्रम या ठिकाणी अगदी आनंदात पार पडलेला आहे। यानंतर भोजनाचा कार्यक्रम होईल। भोजन केल्याशिवाय कुठल्याही पाहुण्यानं, कोणत्याही पाहुण्यानं, स्त्रिया पुरुष अवरोध सर्वांनी भोजन केल्याशिवाय जाऊ नये, ही सुद्धा केदार परिवाराच्या वतीने सर्वांना नम्रतेची विनंती आहे। या कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीमवाले, मृदुंगाचार्य, गायनाचार्य, सर्व भजनी मंडळ, परिसरातील गावातील सर्वच भजनी मंडळांनी साथ दिली। विटेवरचा पांडुरंग परमात्मा त्यांचं भलं करो हीच पांडुरंगचरणी प्रार्थना करतो आणि शिवेला पूर्ण राम ज्ञानेश्वरा।